हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर मंडळी, हा व्लॉग आहे कालचा. तुम्हाला तर माहितीच आहे, काल संडेला मी आणि भैया गेलो होतो बाहेर म्हणजे काय कुठल्या कामाला गेलो नव्हतो बरं का, असंच फिरायला गेलो होतो. आणि भैयाला थोडंसं फोटोशूट पण करायचं होतं त्यासाठीच. कारण की डाएट चालू आहे, तर 8 दिवसात एकदा आम्ही फोटोशूट करतो, म्हणजे रिझल्ट आम्हाला समोर दिसतं यासाठीच. आम्ही आज आलो होतो रेल्वे स्टेशनला. तुम्हा सर्वांचे खूप दिवसापासून कमेंट आलेत की तुमचं गाव कुठलं, तुम्ही राहता कुठे. तर आम्ही राहतोय सोलापूर जिल्ह्यात, मोहोळ तालुका आहे. आणि त्या तालुक्यात अनेक छोटी छोटी गावं आहेत. त्यातलंच एक पोखरापूर या गावात आम्ही राहतोय. तर तुम्ही आमचे व्हिडिओ कुठून पाहत आहात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कोण कोण आपल्या मोहोळ तालुक्यात राहत आहे ते पण सांगा. याची तर आकडे एवढे होते, मला आणलं होतं फोटो काढण्यासाठी. बट जेव्हा रेल्वेची एंट्री होईल तेव्हा मी चालत येणार, मग माझा व्हिडिओ काढ म्हणून होतं. मग काय, जसा त्याला पाहिजे होता तसा व्हिडिओ तर मी शूट केला, बट एडिट करायचा बाकी आता. रेल्वे स्टेशनला येण्याचं खास अजून एक कारण म्हणजे इथली भेळ भरपूर फेमस आहे. म्हणून तर मी खास भेळ खाण्यासाठी आले होते. पण ज्या दुकानातली भेळ जास्त फेमस आहे ते तर आज बंद होतं, तर दुसरीकडची आणली होती भैयानं. त्याचे तर डाएट आहे म्हणून मला एकटीलाच आणली होती. पण मी आहे तशी पॅकिंग करून घेऊन चालले बाबा घरी. एवढी खतरनाक तिखट होती ना, विचारूच नका. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी तिखट जास्त खात नाही. मग आईसाहेबांना घेऊन चालले आता घरी. मग माझी तर शॉपिंग झाली होती परवाच मार्टमधली, पण भैयाची बाकी होती. त्याला डेली यूजसाठी घ्यायची होती चप्पल, तेच घेतली त्याने. आणि रूम डेकोरसाठी मला हे हुक पाहिजे होते, मग ते पण घेतले. याचं किचन तर मी आजच पाहिलंय बघा, किती क्यूट आणि छोटंशी बाहुलीचं किचन आणलंय. आणि मला ह्यानं दाखवलं पण नाही जसं की मी घेऊन टाकेल म्हणून. असो, मला तर भरपूर आवडलंय ते किचन. भैयाचं डाएटचं थोडंफार सामान घ्यायचं होतं, त्यासाठीच आम्ही आलो होतो. आता आमची शॉपिंग तर झाली आहे, आता आम्ही निघतो घरी. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.